नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरची अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले झालेली आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिसते. याच्यावरती क्लिक करायचं. 2 अलॉटमेंट आहेत या ठिकाणी. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेजेस असतील सर्व कॉलेजेसची अलॉटमेंट या ठिकाणी दिसेल. म्हणजे कोणत्या कॉलेजला किती मुलांचा नंबर लागला आहे ते दिसेल. आणि तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल बघायचे असेल तर खाली दिसतं बघा कॅप राउंड 1. याच्यावरती क्लिक करायचं. इथे तुमचा सीट ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आणि नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला दिसेल तुमची अलॉटमेंट लागलेली. आता इथे स्टुडंटचं नाव आहे. या ठिकाणी बघायचं या स्टुडंटला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे. आता या स्टुडंटला भेटलेलं आहे बघा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई भेटलेलं आहे. प्रिफरन्स नंबर किती लागला आहे 2. आणि कोणत्या कॅटेगरीमधून भेटलं आहे त्याला, OBC कॅटेगरीमधनं आहे ना. त्याचा मेरिट नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे. ओके. आणि जनरल मेरिट नंबर पण दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला बघायचं आहे की सीट टाईप जी आहे NG सोडून द्या. जी म्हणजे जनरल, OBC आहे ना. कोणती कॅटेगरी भेटली, OBC. 2 नंबरचं प्रिफरन्स भेटलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमची अलॉटमेंट चेक करायची आहे. अलॉटमेंटमध्ये जर तुमचं 1 नंबरचं कॉलेज लागलं असेल तर तुम्हाला फ्रीज करून तुम्हाला उद्या सकाळी ॲक्टिवेट होईल लिंक. लॉग इनमध्ये जाऊन फ्रीज करायचं 1 नंबरचं असेल तर. म्हणजे ऑटो फ्रीजच होऊन जाईल आणि ₹1000 भरून कॉलेजला जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि 2 नंबर किंवा त्याच्या पुढची जर प्रिफरन्स लागले असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता. त्याच्यावरती मी उद्या डिटेल व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. तर फक्त तुम्हाला एवढं चेक करायचं आहे की तुमची जी सीट अलॉटेड आहे तुमच्या कॅटेगरीमधून आहे की कशी आहे. OBC असेल तर OBCमध्ये आहे की ओपनची सीट मिळालेली आहे हे तुम्ही चेक करा. आणि अलॉटमेंटमध्ये कॉलेज कोणतं लागलं आहे आणि तुम्हाला ब्रँच कोणती लागलेली आहे हे बघायचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. त्याच्या पुढची प्रोसेस जी आहे ती आपण त्या ग्रुपवरती सांगणार आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.